पश्चाताप, दुःख, अपमान, अरे हे सगळं तर माझ्या नशिबातच लिहिलंय. अहो असं नाहीये मॅडम. अहो तुम्ही बोलून तर बघा. तुम्ही सांगा त्यासनी लग्न नाही करायचं. अहो ऐकतील तुमचं ते. काय फरक पडणार आहे? मी साहेबांच्या नावाला लागलेला एक डाग आहे. तो डाग जर मला पुसायचा असेल, ह्या घराची अब्रू राखायची असेल, तर मी कोणाबरोबरही लग्न करायला तयार आहे. एक तर माझ्या आईने कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला. अरे किती त्रास दिला तिने साहेबांना. पण तरी सुद्धा साहेबांनी मला या घरात आसरा दिला. तिच्या डोळ्यासमोर ठेवलं, लहानाचं मोठं केलं. किती उपकार आहेत अरे त्यांचे माझ्यावर. पण आता ही गिल्ट आणि या उपकारांचं ओझं मी घेऊन या घरात नाही राहू शकत. मी लग्न करून गेलेलंच बरं. मॅडम तुम्ही असं कसं स्वतःच्या सुखाचा बळी देणार? खरं सांगू का, आता मला काहीच वाटत नाही. मी इतकं दुःख भोगलंय ना की आता माझं कोणाबरोबर लग्न होणार आहे, पुढे माझ्या नशिबात काय वाढवून ठेवलंय ह्या कशाचीच भीती नाही. म्हणजे आता ना मला कशाचं काहीच वाटत नाही. शुभ मॅडम अजून विचार करा, साहेबांशी बोला. अहो ऐकतील तुमचं ते. माझी आई जे वागली त्यामुळे साहेबांना जो त्रास झाला आणि त्या त्रासातूनही त्यांनी माझ्यावर जे उपकार केले ना, ह्याच्या ओझ्याखाली मी इतके दबून गेले ना की आता कोणाला काही तक्रार करायची सुद्धा ताकद नाही माझ्यात. हे बघ, आता साहेबांनी जे ठरवलंय ना तेच होणार. ते म्हणतील त्याच्याशी लग्न करीन. काही झालं, माझं चांगलं झालं किंवा वाईट झालं तरी मी कशाची तक्रार करणार नाही. आता पुढे आयुष्यात जे येईल ते निमूटपणे जगीन. तुम्ही असं तर ठरवलंयच तर मी बी आता काही करू शकत नाही मॅडम. आवो, तुम्ही अजून बी शांतच बसणार आहे का? तुम्ही त्या श्रावणीला तिच्या आईचं सत्य सांगून टाका. ते शक्य नाही आहे. का? का शक्य नाही? हे बघ कारभारने, यावर आपलं कालच बोलणं झालंय. तू परत कशाला बोलायलीस ग? अहो पण आता येळ आली आहे ना ती. होय बघा, तुम्हाला दिसत नाही पण मला कळतंय ना, आपल्या शुभूच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हो. म्हणून मी म्हणतोय त्याला काय ते सांगून टाका. हे बघ कारभारने, श्रावणीच्या आईचं सत्य जर का श्रावणीला किंवा शुभूला कळलं ना तर लई मोठा अनर्थ होईल. ते सत्य जर का जगापुढे आलं ना तर त्या घरात जेवढं वादळ आलंय ना त्या वादळात आपलं हे येवलंच घर बी पालापाचोळ्यासारखं वाहून जाईल ग. जरा ध्यानात घे. म्हणून काय बघत बसायचं? अहो तुम्ही आयुष्यभर सांगत आला ना आपल्या शुभूला त्याच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे, राजयोग आहे, त्याच्या आयुष्यात राजकुमारी येणार आहे. काय हो, तुमची ती भविष्यवाणी अशा पद्धतीनं तर खरी ठरणार नाही ना हो? अरे देवा, हे नियतीनं काय खेळ मांडलाय काही कळना झालंय. नाही नाही, आता काही ना काहीतरी धाडस करावंच लागेल. येळ आली आता. काय करणार आहे तुम्ही? त्या शिरीष घाणेकरला भेटायची वेळ आली आता. ओ सासरे बुवा, टेन्शन आहे काय? हा नाही नाही, काय नाही. मग चेहरा का पंचनाम्यासारखा झालाय. सासूबाई यांनी टेन्शन नाही असेल तर ओपनली सांगा बरं का. अहो जाऊया मी तुमचा. नाही नाही, काय नाही. नाही ना, मग राहिलं. मी काय म्हणतो ऐका, आज दिस जरा हेवी वाटायलाय, काहीतरी बेत होऊ द्या. आता काय बेत करायचं चाललंय तुमचं? आता कसला नवीन उपद्व्याप करायला सा? ओ सासरे बुवा, उपद्व्याप नाही हो, मस्त पैकी तांबडा पांढरा आणि कोंबडी वडे होऊ द्या ना. जावई, तुमच्या हित राहण्यामुळे माझं हाय ते बजेट बी कोलमडलंय. एवढंच आहे ना. उद्या चाललोय मी, आज शेवटचा दिवस आहे म्हणून म्हटलं ना मस्तपैकी चिकनचा बेत होऊ द्या. अगं पण नका नका बघू त्यांच्याकडं, चेहरा बोलतो तुमचा. समजा थांबा. हात पुढे करा, हात पुढे घ्या की. हे घ्या.
गावठी जाणार बरं का. हा जावई एवढं पैसे तुमच्याकडं? हो सासरे बुवा, बघताय काय रागानं पैसे दिलेत वागानं. नाही नाही, मी रागानं नाही, आश्चर्यानं बघायलोय तुमच्याकडं. हो तुम्हाला काही वाटू द्या पण चिकन घेऊन या. हा आणि सासूबाई एकदम जबरदस्त बनवा बरं का, अशी तर्री दिसायला पाहिजे. काय म्हणता? विश्वंभर, श्रावणीचं लग्न थाटामाटात करायची तुझी इच्छा आहे ना, मग तू काळजी करू नकोस, नक्कीच तसं होईल. सगळी जबाबदारी माझी, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. मला कळतंय रे, श्रावणी तुझी रक्ताची मुलगी नसली तरी सुद्धा जगापुढे तिची जबाबदारी तुझीच आहे ना, त्यामुळे तू कुठे कमी पडलायस असं कोणाला वाटायला नको. आणि मी असताना असं कधीच होणार नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हे सगळं जे सुरू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? काही म्हणालात का? हा नाही नंदक्का, नाही. श्रावणी मॅडमांना कळत का नाहीये? मुलाचा फोटो पण त्यांनी न बघताच पसंत केलाय. म्हणजे श्रावणीने मुलगा सिलेक्ट केलाय, तर चला माझं काम सोपं झालं. शुभू, शुभू तिथेच काय उभा राहिलास? ये ना, असं काय रेंगाळतोयस? ये बरं. काय झालं, श्रावणीने मुलगा पसंत केला का? बघू बघू बघू. वा 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 वा, श्रावणीने लगेच मुलगा पसंत केला, बिलकुल वेळ लावला नाही. हे फार छान झालं. आता कसं आहे, लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे. लग्नाचा मुहूर्त ठरवायचा आहे, साखरपुडा करायचा आहे, सगळंच बघायचं आहे. बापरे बापरे. आणि एकटीने करायचं सगळं म्हणजे. विश्वंभर, तूही जरा बघ ना, मुलगा कसा आहे? तुम्हाला आवडलंय ना, मग तुम्ही ठरवा. पृथ्वी, अपर्णा, तुम्ही एकदा मुलगा बघून घ्या. बघा ना, या बघ बघ अपर्णा. नंदाका, सॉरी पण लग्नासारखी गोष्ट आहे. एखाद्याच्या आयुष्याचा निर्णय असा तडकाफडकी घेणं मला. नाही म्हणजे भैया, श्रावणी पण लग्नासाठी तयार आहे की नाही हे नीट समजून घ्यायला हवं असं म्हणायचं होतं. श्रावणीने स्वतः पसंत केलाय मुलगा, आता काय आणखीन काय पाहिजे? हे बघ, ती खुश आहे, त्याच्यातच सगळं आहे. ती सुखी असली पाहिजे की नाही? आणि तिने स्वतः पसंत केलाय, मग आता कशाला लग्नासाठी नाही म्हणायचं सांग बरं. हं? मी बरोबर बोलते ना विश्वंभर? तिला मुलगा पसंत आहे, मुलाच्या घरच्यांना बोलणी करायला बोलवा. उद्याच बोलवते. पृथ्वी, एकदा नीट चौकशी करून घे सगळी. मी करतो भैया. विश्वंभरनी सांगितलं म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. या खेळात तुमचा रोल फक्त प्रेक्षक म्हणून हे लक्षात ठेवा. शुभू, हा मुलगा आवडला श्रावणीला? चला, या वेळेला तरी चॉईस चांगला दाखवला, नाहीतर नोकराच्या वरचा चॉईस नसतो तिचा. क्लास बदललाय वाटतं. श्रावणी, आवड तुझी असली तरी निवड मात्र माझीच असेल. तू आता माझ्या डावातलं प्याद झालीयस. तुझी प्रत्येक चाल आता मी ठरवणार.